नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SMD कॉमर्स मॅथ मध्ये आपले स्वागत आहे. मित्रो, डिफरन्शिएशन 3.5 एक्सरसाइज फारच सिंपल आणि सोपं आहे. ही जी एक्सरसाइज आहे ही पॅरामेट्रिक फंक्शन वर आहे. एक टाइप आहे डेरिव्हेटिव्ह मधला पॅरामेट्रिक फंक्शन, त्याच्यावर अवलंबून आहे ही त्याचीच एक्सरसाइज आहे. पॅरामेट्रिक फंक्शन म्हणजे काही आभाळ कोसळण्यासारखं नाही, जबरदस्तीनं तयार केलेला टाइप, बोगस, काही दम नाही आहे. भेऊ नका, सोबतच क्लिअर होऊन जाते. मी डायरेक्ट प्रॉब्लेम मध्ये सांगतो, अशी किती बडबड केली काही समजत नाही. आणि जेव्हा ऐकसान तुम्ही म्हणता बोगस आहे, काही दम नाही आहे याच्यात. निश्चिंत राहा. हे पाहून घ्या एक्सरसाइज 3.5. Find dy by dx if x is equal to 80 square, y is equal to twice 80. माझं म्हणणं कान देऊ नाही का बा x बरोबर जो कोणी असल, y बरोबर जो कोणी असल त्याले म्हणते फंक्शन. आणि त्या फंक्शन मध्ये पाहतो तर ह्या कॉन्स्टंट झाला आणि ह्या झाला t म्हणजे व्हेरिएबल. तर बा फंक्शनचं जे व्हेरिएबल असते त्यानं डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. साध्या पद्धतीतही कायच्यातही मी असं म्हटलं बघा x इज इक्वल टू sin t, तर बा sin t झाला फंक्शन, याचा व्हेरिएबल आहे t, तर t न डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. फंक्शनच्याच व्हेरिएबलनं डेरिव्हेटिव्ह घेतल्या जातो. हे बेसिक नॉलेज, बस एवढं डोक्यात ठेवायचं. बाकी आहे ना पॅरामेट्रिक हे जबरदस्तीनं तयार केलेले टाइप आहे. तर मला लक्षात ठेवायचं याचं सोल्युशन कसं लिहायचं आहे. तर इथं लिहायचं गिवन x is equal to 80 square, y is equal to twice 80. ठीक आहे. आता एवढं जर झालं असेल तर इथं लिहायचं नाव. नेहमी लिहिताना पहिले y वाला लिहायचा. पाले बरं वाटते, दोघाचाही डेरिव्हेटिव्ह घेणंच आहे. तुम्ही म्हटलं का सर x पहिले घेतो, काही बिघडत नाही. तुम्ही कोणाचा पहिले घेता कोणाचा नंतर घेता, दोघाचाही घेणंच आहे. तर बा y बरोबर हे पहिले घ्यायचं, कारण काय बा तर पुढं माहित पडते. y बरोबर twice 80. आता ह्या झाला y बरोबर, तर ह्या झाला फंक्शन, याचा व्हेरिएबल आहे t. तर इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड with respect to t. असं with respect to t दिसते रे बा. तर बा dy by dt बरोबर 2a, हे झालं कॉन्स्टंट. तर कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह मधून बाहेर पडते. आता राहिला t, तर t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t. हा व्हेरिएबल ना हा व्हेरिएबल सारखा असला तर t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t होईल 1. आणि 1 लिहिल्या जात नाही, कारण त्याचा गुणाकारावर परिणाम होत नाही. म्हणजे twice 80 चा डेरिव्हेटिव्ह झाला twice a. आता एवढं जर झालं असेल तर आता हे लिहायचं. नाव लक्षात ठेवा x इज इक्वल टू 80 स्क्वेअर. इथं पण लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड असं विथ रिस्पेक्ट टू t असं. तर बा dx बाय dt इज इक्वल टू a कॉन्स्टंट आहे, बाहेर निघते. आता टी स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह तो बा शिकवला का घात खाली उतरला तर ह्या उतरवला खाली. डोक्यावर किती न कमी होते बात, एक न कमी होते तर ह्या झाला 1. आता डोक्यात आला पाहिजे बा का डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेतला तर घाताचा. घात खाली उतरला ना डोक्यावर एक न कमी म्हणजे 1 लिहिला. या टी चा डेरिव्हेटिव्ह नाही घेतला तर टी चा डेरिव्हेटिव्ह होईल विथ रिस्पेक्ट टू टी, तर 1 होते. आणि 1 लिहिल्या जात नाही, कारण 1 चा गुणाकारावर परिणाम होत नाही. म्हणून ह्या झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह. आणि डोक्यावर पण 1 लिहिल्या जात नाही, कारण 1 नाही लिहिला तो असतोच.
आता एवढं जर झालं असं तर त्यानं शब्द वापरला का dy/dx काढा. अहो लहानपणापासून शिकलो आपण, काय शिकलो रे बात, a/b भागीला c/b असला तर यानं या कटते आणि a भागीला c राहते. यालेच तर राजा पॅरामेट्रिक फंक्शन म्हणते. बाकी काय ना म्हटलं ना, जबरदस्तीनं होडून आणलं. त्यानं म्हटलं का dy/dx काढा, तर बा dy/dt भागीला dx/dt मनात आणायचं. या dt कटला आणि उरला काय रे बात dy/dx. बस मी म्हटलं ना, जबरदस्तीनं तयार केलं. तर बा dy/dx का, म्हणून मी पहिले y घेतला का बा पहिले y चा तर dy/dt. तर इथं लिहायचं बाय डेफिनेशन ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. बस एवढा शब्द लक्षात ठेवायचा मित्र हो, बाय डेफिनेशन ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. पॅरामेट्रिक फंक्शन बस एवढं तुम्हाला लिहायचं आहे. बाकी तर काही दम नाही. इथं लिहायचं dy/dx बरोबर, तर बा डोक्यात आलं y वरता आहे तर y वाला पहिले घ्यायचा आहे ना, x खाली आहे तर x वाला नंतर लिहायचा. केलं काय बा, तर dy/dt ले dx/dt न भागलं. मनात कसं आणायचा, dt कटला आणि dy/dx राहिला. तेच तर आपल्याला विचारलं आहे. तर बा dy/dt ची किंमत किती आली रे बा, तर 2a आणि dx/dt ची किती आली रे बा, तर 2at. ह्या 2 कटला, वरत काहीच नाही म्हणजे तर फायनल आन्सर झालं dy/dx बरोबर 1/t. हे हाय राजा लहान लहान टिकल्या गणित. दुसरं पाय. मग आता दुसरं पायशील तर थेस कॅसेट वाजवाची हो राजा. कसं लिहायचं, तर सोल्युशन लिहिताना स्टायलिश लिहायचं. इथं लिहायचं गिव्हन. कसं लिहिणार आहे, तर x बरोबर ट्वाइस at स्क्वेअर आणि y इज इक्वल टू at टू दी पॉवर 4. बस इथं लिहायचं नाम y इज इक्वल टू at टू दी पॉवर 4. इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड असं. विथ रिस्पेक्ट टू काय रे बात, व्हेरिएबल इथं फंक्शनचा t आहे असं. तर इथं लिहायचं dy/dt बरोबर आहे ना, ह्या वाला कॉन्स्टंट आहे a बाहेर निघला. आता t चा घात 4 याचा डेरिव्हेटिव्ह, तर घात असला तर पहिले घाताचा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे डोक्यावर 4 आहे तर 4 खाली उतरला आणि डोक्यावर 1 न कमी म्हणजे 3 झाला. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला हो, तर घाताचा घेतला. या t चा नाही घेतला तर या t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t 1 होते आणि 1 चा गुणाकारावर परिणाम होत नाही म्हणून लिहिल्या जात नाही. याले फक्त मेकअप करायचं, म्हणजे 4 समोर लिहायचं. संख्या नेहमी समोर लिहिल्या जाते म्हणजे असं लिहायचं. पाले बरं वाटते 4at चा घात. सांग आता काय झालं बाया, आता ह्या वाला घ्यायचा x बरोबर. तर इथं शब्द तर पाठच आहे आपल्याला, नाव त्याच्या पलीकडे टेन्शन घ्यायचं कामच नाही. x बरोबर कसं लिहिणार आहे रे बात, 2at चा स्क्वेअर. जमलं तर बाट आहे ना, इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड असं. विथ रिस्पेक्ट टू t dx/dt बरोबर 2a कॉन्स्टंट बाहेर निघला. t स्क्वेअर हाय, घात खाली उतरते आणि डोक्यावर 1 न कमी होते. कोणाचा घेतला, घाताचा घेतला. आता t चा डेरिव्हेटिव्ह घ्या लागल, तर t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t 1 होते. याने व्यवस्थित कसं मानशील रे बा, तर dx/dt बे दोन्ही 4, हा वाला a आणि ह्या वाला t. बस हेच लिहायचं बाय डेफिनेशन ऑफ आहे ना पॅरामेट्रिक फंक्शन असं लिहायचं राजा.
पॅरामेट्रिक फंक्शन बास. आणि इथं घासून टाकायचं dy बाय dx बरोबर dy बाय dt अपॉन dx बाय dt बस. dt कटला आणि dy बाय dx राहिला. तर बा dy बाय dt किती आहे तर 5 4a असं 4at चा क्यूब भागिले dx बाय dt किती आहे तर बा 4at. भाऊ 4a कटला. याचा हिशोब कसा लावायचा तर याच्या डोक्यावर काहीच नाही म्हणजे तीनातून एक गेला तर 2 राहिले. तर बा वरत 3 आहे खाली 1 आहे तर वरत राहील. जिथं मोठा राहील ते आहे ना घात थो राहील. तीनातून 1 गेला तर 2 राहिला. तर आपलं उत्तर आलं dy बाय dx बरोबर t स्क्वेअर. बोल पा. मग आता एवढं जर झालं असन तर हे वालं पाहून घे. इथं लिहायचं सोल्युशन. लिहिताना मात्र असं स्टायलिशच लिहायचं रे बा. गिव्हन x is equal to e to the power 3t, y is equal to e to the power 4t plus 5 असं. बस इथं लिहायचं नाव y बरोबर घेऊन टाकायचा. बस एवढं लिहायचं y बरोबर e to the power 4t plus 5. काय लिहून आहे त्याने पाऊस नको आहे ना. डेरिव्हेटिव्ह बरोबर येते. पहिले आपल्या तयाऱ्या तर करायच्या. डिफरन्शिएट बोथ साइड एवढं पहिले मग विचार करायचा. विथ रिस्पेक्ट टू विथ रिस्पेक्ट टू पाय इथं व्हेरिएबल आहे ना फंक्शन आहे e टू दी पॉवर 4t प्लस 5. याच्यामध्ये व्हेरिएबल आहे t तर आपला येईल विथ रिस्पेक्ट टू t. तर मग डोक्यात कसं आणायचा dy बाय dt बरोबर. बस आता सोडवायचं कसं तर e टू दी पॉवर चा डेरिव्हेटिव्ह e टू दी पॉवर. हे तर पाठ पाहिजे राजा. e टू दी पॉवर चा डेरिव्हेटिव्ह e टू दी पॉवर. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर e टू दी पॉवर चा घेतला. या घाताचा नाही घेतला तर त्याचा पण घ्यास लागते. ddt ऑफ 4t प्लस 5 असं आहे. बस हे मंत्र लक्षात ठेवलं तर मग चुकतच नाही. मग dy बाय dt बरोबर आहे ना e टू दी पॉवर 4t प्लस 5 आहे ना 4t. तर बा 4 कॉन्स्टंट बाहेर निघते आणि t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t 1 होते. प्लस 5 म्हणजे कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह होतो 0. 4 1 4 या 0 तर गेला तर या 4 ले समोर लिहायचं dy बाय dt बरोबर 4 e टू दी पॉवर 4t प्लस 5 असं. मग आता एवढं जर झालं असं राजा तर ह्या वाला लिहून टाकायचा. झालं हे विषय संपला. तर इथं लिहायचं नाव काय लिहायचं बा तर x बरोबर e टू दी पॉवर 3t. इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड असं विथ रिस्पेक्ट टू t. इथं लिहायचं dx बाय dt बरोबर पाठ असू दे e टू दी पॉवर चा डेरिव्हेटिव्ह e टू दी पॉवर. कोणाचा घेतला तर e टू दी पॉवर चा घेतला. या डोक्यावरच्याचा नाही घेतला तर बा त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. 3t ह्या 3 बाहेर निघते. dx बाय dt बरोबर कॉन्स्टंट आहे तर बाहेर निघला आणि t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t होते आणि ते लिहिल्या जात नाही. झालं. आता लिहायचं बाय डेफिनेशन ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन असं dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt अपॉन dx बाय dt असं.
जमलं. डीवाय बाय डी है ना, डीवाय बाय डी टी कुठं आहे ते पाहिजे. दिसलं का? तर इथं लिहायचं 4e⁴t + 5 अपॉन असं dx बाय dt हे हो 3e⁴t. जमलं असं. भाऊ ह्या प्लस आहे घात, वरत गेला तर होते मायनस. तर बा लक्षात ठेव, इथं लिहून राहिलो या 4/3 या लिहिला 4/3 जागा नाही. पाय मग मी आहे ना, हे तर समजलं ससन्न राजा. याले मिटवून टाकतो. कोणाले मिटवू? पहिला मिटवतो. पाय dy बाय dx बरोबर ह्या 4/3 असं, तर 4/3 असं. ह्या डोक्यावरचा जशानं तसा e⁴t + 5. लहानपणी 8व्या वर्गात शिकलो राजा आपण घातांक. आठवते? इंडेक्स हा प्लस आहे, वरत गेला तर मायनस. तर मग e⁴ हे पाय क्लिअर कट दाखवला मायनस यावाला. आणि 8व्या वर्गात तो काय ना पुस्तक सांगते 8 क्लास, बेस सारखा असला तर या घाताची इंडेक्सची पॉवरची बेरीज वजाबाकी होते आहे ना, ऍडिशन सबट्रॅक्शन. तर मग करून टाकायची. dy बाय dx बरोबर 4/3e⁴t + 5. फक्त लिहायचं राहते -3t. बेस सारखा असला, पाया सारखा असला तर घाताची बेरीज वजाबाकी जे असून ते. तर मग dy बाय dx = 4/3e⁴ 4t मधून 3t गेला तर 1t राहिला. हे झालं तुमचं फायनल आन्सर. बरोबर. पहिला प्रश्न पण तुमचा संपला. पहा मग थेच प्रश्नात क्वेश्चन 2 फाइंड dy बाय dx इफ x बरोबर देऊन आणि y बरोबर देऊन. फंक्शनले पाहून घाबरायचं नाही हो, काही घेणे नाही. मग डायरेक्ट सोडवायचं. बस सोल्युशन इथं लिहायचं गिवन असं लिहा परीक्षेत. गिवन x = u + 1/u², कॉमा y = 2^u + 1/u. बस इथं लिहायचं नाव असं. y = 2^u + 1/u. इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड असं. विथ रिस्पेक्ट टू हा फंक्शन आहे, याच्यात व्हेरिएबल u आहे. पहिल्या प्रश्नात t होता म्हणजे रोज बदलल. तर इथं u आहे तर आपण लिहायचं u आपलं का चाललं. जमलं. तर इथं लिहायचं dy बाय du = समजते डेरिवेटिव्ह ऑफ 2^u + 1/u. आहे ना. पाहतो कसं, तो पाहतोच नाही. हा 2 म्हणजे a आणि याच्या डोक्यावर हाय x. या हो a⁴x चा डेरिवेटिव्ह a⁴x into log a. याले लॉग लावायचा. ठीक आहे. हे अर्ध सत्य आहे, मी शिकवलं. आपण कोणाचा डेरिवेटिव्ह घेत आहोत? a⁴चा. तर a⁴ चा डेरिवेटिव्ह a⁴ into log a याचा नाही घेतला तर त्याचा पण डेरिवेटिव्ह घ्यास लागते. बस हे डोक्यात ठेवा. मग तर काही बी लिहून राहू द्या हो, नो प्रॉब्लेम. पहा मग मी कसा बोलतो आता. dy बाय du = हा a ट्रीट कर ना. a⁴ चा डेरिवेटिव्ह a⁴ into log. इथं पाहतो थे लावायचा.
कोणाचा घेतला? ए टू दी पॉवरचा घेतला. याचा नाही घेतला तर त्याचा पण घ्यास लागते. असं त्याचा पण घ्यास लागते. हे विसरलं तर चुकलं. असं हो बोल. बस मग झाला फायनल. dy बाय du इज इक्वल टू 2 टू दी पॉवर u प्लस 1 अपॉन u इंटू ह्या वाला log 2 एवढं लिहायचं असा ब्रॅकेट. u चा डेरिव्हेटिव्ह आहे ना विथ रिस्पेक्ट टू u आहे तर इथं u लिहा लागेल रे बा. u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u तो 1 होते. हे न हे सारखं राहिलं तर 1. तुम्हाला शिकवलं डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन x, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन x क्यूब काही बी घ्या. इथं काहीच नाही म्हणजे हा तर स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन x स्क्वेअर. पण काऊन होते तर बा लक्षात ठेवा का बा याले काऊन होते तर इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे ना. पहिले मायनस लिहायचा ह्या एक इथं लिहायचा आणि याच्या डोक्यावर इथं जे असन त्याच्यापेक्षा 1 न जास्त. तर याचा कसा होईल तर मायनस इथं जे असन ते लिहा त्याच्यापेक्षा 1 न जास्त लिहा. लक्षात ठेवा या डोक्यावरचा डेरिव्हेटिव्ह घेतला या x चा नाही घेतला तर त्याचा पण घ्यास लागते. तर x चा डेरिव्हेटिव्ह काय होईल बा तर विथ रिस्पेक्ट टू x असेल तर बा 1 होईल. मात्र लक्षात ठेवा इथं जर u असता तर इथं निघला नसता तर या डेरिव्हेटिव्ह असा लिहिला गेला असता. बस हे बेसिक क्लिअर पाहिजे. आता पाय राहिला इथं u आहे इथं u आहे तर u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u 1 है ना प्लस 1 अपॉन u चा डेरिव्हेटिव्ह बाय 1 अपॉन x विथ रिस्पेक्ट टू x मायनस 1 अपॉन x स्क्वेअर. तर याचा होईल मायनस 1 अपॉन u स्क्वेअर. असं आहे सांग. मग झालं बाकी काही सोंग नाही करायची. हे तयार झालं. एक सुटला. आता याचा इथं थेस कॅसेट वाजवाची नाव u इज इक्वल टू सॉरी x इज इक्वल टू u प्लस 1 अपॉन u याचा वर्ग. इथं थेस लिहायचा आहे डिफरन्शिएट बोथ साइड with respect to u. तर इथं लिहायचं dx by du is equal to असं लिहायचं बा. माहित आहे पहिले घाताचा डेरिव्हेटिव्ह घात खाली उतरते असं आणि डोक्यावर 1 न कमी. ठीक आहे. कोणाचा घेतला? घाताचा घेतला. आता आतल्याचा घ्या लागते तर u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u 1 होईल. आणि आता शिकवलं 1 अपॉन u चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन u स्क्वेअर म्हणजे मायनस 1 अपॉन u स्क्वेअर. झालं राजो आपला सेट. जमलं का नाही जमलं? आता पाय राजा इथं थेस कॅसेट वाजवा बाय द डेफिनेशन ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. फक्त लिहायचं आहे हो जबरदस्तीनं तयार केलेला टाइप आहे. बाय द डेफिनेशन ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन आपण लहानपणापासून करत आहोत. मेट्रिक फंक्शन जमलं का नाही? इथं लिहायचं dy बाय dx बरोबर dy बाय du असं भागीला dy बाय है ना dx बाय du असं. इथं लहान पोराला समजते du कटला dy बाय dx राहिला थेस आपल्याला पाहिजे. तर मग dy बाय dx बरोबर dy बाय du किती आला हे पाहिजे एवढा मोठा. तसंच लिहायचं
2 चा घात u प्लस 1 अपॉन u. हे पाय log 2 इथं लिहायचं log 2 असा 1 मायनस 1 अपॉन u स्क्वेअर भागिले dx बाय du. तर असंच लिहायचं 2 u प्लस 1 अपॉन u. भाऊ डोक्यावर एक लिहिल्या जात नाही तेवढं लक्षात ठेवायचं. ह्या जशाना तसा 1 मायनस 1 अपॉन u स्क्वेअर. जमलं? कोणालाही दिसते यानं या सारखा म्हणून कटला. जमलं का नाही? तर उरलं किती रे? तर dy बाय dx बरोबर 2 टू दी पॉवर u प्लस 1 अपॉन u इंटू log 2 असं. जमलं? अपॉन 2 u प्लस 1 अपॉन u. झालं रे बा. दुसरा प्रॉब्लेम पाय आता क्वेश्चन 2 चा. पाय मग क्वेश्चन 2 मधला दुसरा. फाइंड dy बाय dx if x is equal to under root 1 plus u square, y is equal to log of 1 plus u square. काही घेणं देणं नाही, सरळ लिहायचं बा इथं सोल्युशन. असं लिहिताना परीक्षेत असं स्पष्ट लिहायचं गिवन x is equal to under root 1 plus u square, y is equal to log of 1 plus u square. मी खास करून लिहून दाखवता का तुम्हाला कसं लिहायचं आहे. इथं लिहायचं नाव असं y is equal to log of 1 plus u square. इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड असं with respect to. तर याद आला फंक्शन याचा व्हेरिएबल आहे u. तर इथं लिहायचं u. बस हे लक्षात ठेवा. dy बाय dx बरोबर सॉरी u आहे तर इथं u येईल रे बा. तोंडात x बसून राहते लिहून टाकसान चुकून जासा. इथं लिहायचं u log of 1 plus u square. dy बाय du is equal to कोणा कोणाला विचार पडते का सर हे कसं सोडव. बेसिक नाही माहित का लिहू नाही त्याले काय हे पाहिजे. हे तर माहित आहे बा का log चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन. तर हे 1 अपॉन त्याले जे लागू नाही ते तर लिहास लागते. त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. बस हे डोक्यात ठेवा. झालं मग तर काय बी सुटते. मग आता एवढं पाय राजा dy बाय du is equal to 1 upon 1 plus u square. या u पाहिजे रे बा. आपण घाई घाईने x लिहून टाकसा. कोणालाही समजते एक म्हणजे कॉन्स्टंट आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. u स्क्वेअर डोक्यावरचा खाली उतरते, डोक्यावर एक न कमी होते. कोणाचा घेतला? घाताचा. या u चा नाही घेतला तर u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u होते 1 असं हाय बा. या 0 तर गेला. या 1 चा गुणाकारावर परिणाम होत नाही आणि ह्या डोक्यावर 1 लिहिल्या जात नाही आणि म्हणून dy बाय dx dy बाय du बरोबर एवढं एक एवढं तर बा 2u अपॉन 1 प्लस u स्क्वेअर. एक तर म्या काढलं राजा. आता आपल्याला घ्यायचं आहे हे. तर पाय मग x is equal to under root 1 plus u square. इथं याचं डिफरन्शिएट बोथ साइड असं with respect to u. तर मग dx बाय du is equal to काही व्याचं काम नाही. नजर टाकली तर पहिले कोण भेटला? अंडर रूट भेटला. तर मग शिकवलं अंडर रूट चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 अंडर रूट. याच्यात जे असन ते तर लिहास लागते. त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. तर याचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस u स्क्वेअर. बोल
पटलं? तर मग आता पाय dx by du is equal to 1 upon 2 under root 1 plus u square. कोणाला पटल का f चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे म्हणून 0, u स्क्वेअर घात खाली उतरते, डोक्यावर f न कमी, घाताचा घेतला u चा नाही घेतला तर u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u किती होते बात f. मग आता ह्या f चा परिणाम होत नाही, डोक्यावर f लिहिल्याही जात नाही, तर बा dx by du is equal to twice u upon 2 under root 1 plus u square. यानं ह्या कटला, dx by du is equal to u upon under root 1 plus u square. एवढं जर झालं असन तर इथं लिहा लागते. काय लिहिणार हाय रे बा? तर लिहायचं कसं? तर लिहायचं आहे ना बाय डेफिनेशन ऑफ पॅरामेट्रिक असल्याच पॅरामेट्रिक फंक्शन dy by dx is equal to dy by du upon dx by du असं. तर dy by du किती आहे हे पाय, हे एवढा आहे 2u upon 1 plus u square. ठीक आहे. dx by du किती आहे? एवढा आहे u upon 1 plus u square. अंडर रूट मध्ये आहे, अंडर रूट असं जमलं? पाय बा, आम्ही लहानपणी आमचे सर कसे शिकवायचे, 1 2 3 4 भागिले उलट गुणिले असं म्हणायचे. तर बा dy by dx असं, dy by dx बरोबर 2u upon 1 plus u square into, या वर जाईल या खाली, अंडर रूट 1 plus u square upon u. यानं या कटला. जमलं का नाही? असं आहे. आता पाय मी याचा खेळ करत आहो. dy by dx is equal to 2 या वाला, या जशानं तसा 1 plus u square up. ह्या 1 plus u square आहे म्हणलं नाही राजा, मला काय म्हणायचं आहे? तर बा लक्षात ठेवा, ए राहिला ए, याने कसं मांडायचं? तर असं मांडता येते राजा, ए अंडर रूट ए इंटू अंडर रूट ए. तू म्हणशील कसं, असं कसं होते? तर पाय बा, या आंध्र जाते म्हणजे ए इंटू ए, अंडर रूट ए इंटू ए म्हणजे ए स्क्वेअर, या स्क्वेअर नाही या स्क्वेअर रूट कटला म्हणजे फक्त कोण राहिला? ए राहिला. सांगायचं तात्पर्य कोणती संख्या असो त्याने स्क्वेअर रूट मध्ये मांडायचं असेल तर 2 डाव मांडायचं. हे पहा, या ए तर मी 2 डाव मांडला, तर मी याही तसंच करतो ना रे बा. 1 plus u square या मोकळा आहे, तर याने 2 डाव मांडतो असा. पटलं का नाही? फायदा माहित आहे भाऊ, यानं यात कटला असा. याले म्हणते बेसिक नॉलेज. बस हे माहित पाहिजे. मग आता पाय, मी तर डिटेलच सांगून राहिलो, काही अडचणच नाही येऊ देत. बरोबर 2 भागीला अंडर रूट 1 plus u square हे झालं तुमचं फायनल आन्सर. पहा मित्रो, डिफरन्शिएट 5 to the power x with respect to log x. मी सांगलं ना, जबरदस्तीने तयार केलेले टाइप आहे, काही टेन्शन नाही घ्या. पहा मी तुम्हाला सांगतो, असं काही आलं ना तर एकाला एक नाव द्यायचं, दुसऱ्याला दुसरं नाव द्या, डेरिव्हेटिव्ह दोघांचं काढून टाकायचं, झालं. पहा कसं समजते. इथं लिहायचं लेट आणि u बरोबर 5 to the power x. पहा मी एकाला एक नाव दिलं आणि v बरोबर काय रे 5. आता पहा, हा झाला फंक्शन, याचा व्हेरिएबल आहे x. ह्याही फंक्शन, इथं या फंक्शनचा व्हेरिएबल आहे x मध्ये, या दोघांचाही डेरिव्हेटिव्ह घ्या लागल विथ रिस्पेक्ट टू x. तर इथं लिहायचं नाव असं, u बरोबर 5 to the power x.
तुम्ही आतापर्यंत म्हणत असाल मनात का आतापर्यंत तुम्ही ह्या घे आता ह्या काऊन, तर इथं म्हणत आहे डिफरन्शिएट 5 टू दी पॉवर x याचा डेरिव्हेटिव्ह काढा. कोणाच्या मदतीनं काढा, तर याच्या. तर ज्याचा काढाचा असते तो वर्त राहते आणि ज्याच्या मदतीनं काढाचा असते तो खाली राहते. आलं लक्षात? काढाचा तर दोघाच आहे, ह्या वर्त राहील म्हणून याले पहिले घेता. तर इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड असं with respect to x. तर बा du by dx बरोबर हे बोगस आहे. a to the power x चा डेरिव्हेटिव्ह a to the power x into log e. तर 5 to the power चा आहे ना डेरिव्हेटिव्ह 5 to the power into log 5. कोणाचा घेतला रे? 5 to the power चा घेतला. या x चा नाही घेतला तर x चा डेरिव्हेटिव्ह with respect to x 1 होते आणि ते लिहिल्या जात नाही. आता इथं लिहायचं पुन्हा नाव असं v = log x असं. इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x. तर मग dv by dx = log चा डेरिव्हेटिव्ह 1 upon त्याले जे लागून आहे ते तर लिहाच लागते. त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. तर x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि तो लिहिल्या जात नाही. आता आपल्या डोक्यात आलं पाहिजे, ठीक आहे? काय आलं पाहिजे? याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. तर याचं नाव ठेवलं u, तर या हो असा. तर इथं लिहायचं बाय डेफिनेशन ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन असं. आठवलं तर लिहायचं, बरं वाटते. फंक्शन आहे ना, कसं लिहायचं बा? तर du आहे ना, du बाय dv. आता समजून घे, आहे ना, u म्हणजे ह्या वाला, v म्हणजे ह्या वाला, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह घेतला याच्या मदतीनं. हेच विचारलं डिफरन्शिएट 5 टू दी पॉवर x याचा डेरिव्हेटिव्ह काढा विथ रिस्पेक्ट टू log x म्हणजे log x च्या मदतीनं. तर बा जमलं का नाही? du बाय dx भागीला dv बाय dx. तर बा du बाय dx किती आला रे? 5 टू दी पॉवर x into log 5 आणि या आला 1 upon x आहे ना. तर या आहे ना भागीले उलट गुणिले शिकले असाल ना रे बा. या कुठं जाऊन बसल तर याच्या बाजूले बस एवढंच तर करायचं आहे. झाला तुमचा उत्तर. लवकर लवकर बोला बा. तर बा याले भागीले उलट गुणिले तर इथं लिहून राहिलो राजा du बाय dv = या x वर्त गेला तर 5 टू दी पॉवर x into x या वाला log 5. तर हे झालं तुमचं फायनल आन्सर. आणि मित्रो क्वेश्चन 2 पण संपला. पहा मग मित्रो क्वेश्चन 3 सांगता सॉल्व द फॉलोइंग x = a into y and y = y then show that dy by dx = -1. मित्रो शो दॅट म्हटलं आपण घाबरालेला. अहो नाही, आपण बाकीचे प्रॉब्लेम सोडवतो ना तर त्याचं उत्तर माहित नाही. पण हे शो दॅट म्हटलं तर लक्षात ठेवा का आपल्याला डायरेक्ट उत्तर माहित होते. माझं मनाचं काम काय बा का बा मले म्हणायचं आहे का उत्तरच माहित आहे ना आपल्याला. बस याले आपल्या पद्धतीनं सोडवत जात ते उत्तर आहे तर तेच येणार. आयडिया तर भेटून जाते का हे उत्तर येणार आहे. फायदा होते, लक्षात ठेवा. तर बा मग मी सुरुवात करत आहो याची सोल्युशन. पहा मी परीक्षेत कसं लिहायचं त्या पद्धतीनं सांगत आहोत. इथं लिहायचं गिवन पूर्णच लिहायचं. गिवन x = a into 1 minus है ना a into 1 minus 1 upon t, y = a into 1 plus 1 upon t. एवढं जर झालं असेल तर बा इथं लिहायचं नाव y = a into 1 plus 1 upon t. सरळ लिहायचं राजा डिफरन्शिएट बोथ साइड.
असं with respect to t तर बा dy by dt is equal to एक कॉन्स्टंट आहे बाहेर निघला आणि याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरी आहे ना असं 1 plus 1 upon t तर बा dy by dt is equal to a into 1 म्हणजे कॉन्स्टंट कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 1 upon t या प्रॉब्लेमच्या अगोदर खूप बडबड केली 1 upon t चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 upon t स्क्वेअर आता तरी समजलं पाहिजे तर हा 0 तर गेलास तर बा dy by dt is equal to या a न याने गुणलं तर या मायनस a एक a upon t स्क्वेअर हे झालं तुमचं पहिलं तयार आता एवढं जर झालं असेल तर ह्या लिहायचं इथं लिहायचं नाव x is equal to a into 1 आहे ना 1 minus 1 upon t असं इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड असं with respect to t तर बा dx by dt is equal to हा एक कॉन्स्टंट बाहेर निघला आणि या असा लिहायचा बा 1 minus 1 upon t तर बा मित्र इथं लिहून राहिलो dx by dt is equal to a आता 1 म्हटलं तर कॉन्स्टंट जमलं का नाही या 1 चा डेरिव्हेटिव्ह होईल 0 ह्या मायनस जशानं तसा आणि 1 upon t चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 upon t स्क्वेअर खूप भाषण झालं याच्यावर असं आहे तर बा dx by dt is equal to ह्या a 0 तर गेला मायनस मायनस प्लस म्हणजे 1 upon t स्क्वेअर a एक a तर बा dx by dt is equal to a upon t स्क्वेअर एवढं जर झालं असेल तर मला लक्षात ठेवा इथं लिहायचं बाय डेफिनेशन ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन असं एवढं आपल्या डोक्यात बसवायचं तर मग dy by dx is equal to dy by dt upon dx by dt असं तर मग dy by dt किती आहे रे तर मायनस a upon t स्क्वेअर आणि dx by dt किती आहे बा तर a upon t स्क्वेअर तर बा dy by dx is equal to लहानपणी शिकलो ना रे बा असं मोजायचं 1 2 3 4 भागिले उलट गुणिले असं तर बा मायनस a upon t स्क्वेअर या वर्तन या खाली तर बा t स्क्वेअर अपॉन a यानं या कटला यानं या कटला या मायनस आणि काहीच नाही राहिलं म्हणजे 1 तर फायनल आन्सर आलं बा dy by dx is equal to -1 शेवटी लिहायचं हेच प्रूफ पाय बरं नुसतं सोडवत घेऊन जायचं आहे झाला बा पहिला प्रॉब्लेम पहा मग मित्रो मी काय सांगत आहे क्वेश्चन 3 मधला दुसरा इफ x is equal to एवढं y is equal to एवढं त्यानं म्हटलं का हे दाखवा बा शो दॅट dy by dx बरोबर हे दाखवायचं आपल्याला काही घेणं नाही आपलं तर एकच पद्धत आहे बघा सोल्युशन लिहायचं सरळ गिवन लिहायचं हे दोन लिहायचे याचं आहे ना हे x बरोबर हे आहे तर याचं व्हेरिएबल फंक्शनचं t आहे इथं y बरोबर ह्या याचं व्हेरिएबल t आहे तर याचाही डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t आणि याचाही डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t आहे ना dy by dx काढायचं असेल तर dy by dt भागिले dx by dt जे कटते ते काटाचं जे राहते ते ठेवायचं तेच त्याचं उत्तर बस हे आहे आपला प्रोग्राम तर मग गिवन x is equal to 4t upon 1 minus t square y is equal to 3 1 minus t square upon 1 plus t square असं तर मग इथं कसं लिहायचं ते सांगतो इथं लिहायचं नाव आहे ना y is equal to 3 1 minus t square असं upon 1 plus t square सरळ लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड असं
विथ रिस्पेक्ट टू टी, dy बाय dt बरोबर हा 3 म्हणजे कॉन्स्टंट, 3 बाहेर निघला आणि याचा आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. तर बा मित्रो याले यानं भागून आहे म्हणजे कोशंट फॉर्म्युला लागते, आठवते. सेकंड याले फर्स्ट फंक्शन याले सेकंड फंक्शन म्हणायचं, सेकंड फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड अपॉन सेकंड फंक्शन होल स्क्वेअर. पाठ पाहिजे हो. dy बाय dt इज इक्वल टू 3 पाय बा मी तुला समजावून सांगतो. सेकंड फंक्शन यावाला सेकंड फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट यावाला माइनस फर्स्ट फंक्शन यावाला इनटू डेरिवेटिव ऑफ सेकंड यावाला बोल बा अपॉन सेकंड फंक्शन होल स्क्वेअर ये पाय होल स्क्वेअर या असा. बस एवढं आपल्याला मांडता आलं. तर बा dy बाय dt इक्वल टू 3 असं या जशानं तसा बोल बा असं. f चा डेरिव्हेटिव्ह 0 गेला मायनस घात खाली उतरते, डोक्यावर f न कमी. कोणाचा घेतला घाताचा, t चा नाही घेतला तर t चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि 1 चा परिणाम गुणाकारावर होत नाही म्हणून हे लिहिल्या जात नाही, डोक्यावर f पण लिहिल्या जात नाही. एवढं झालं मायनस या जशानं तसा असं. इथं पाय 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आता शिकवलं आहे ना, टी स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2t इथं झाला. बस अपॉन सेकंड फंक्शन होल स्क्वेअर म्हणजे हे जशानं तसं. भाऊ याले आता सोपं रूप द्या, बाकी काहीच नाही. तर बा पाय dy बाय dt इज इक्वल टू 3 असा ब्रॅकेट. हा 0 तर गेला मायनस 2t या झाला मायनस 2t या जशानं तसा असं मायनस जमला. हा प्लस 2t ठीक आहे, याले समोर लिहा ना असं या जशानं तसा आहे ना. मायनस प्लस मायनस होते रे बा, जमलं अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर न होल स्क्वेअर. जेवढं सोपं होईल तेवढं करायचं. पाय मग मी इथून लिहिणं सुरू करत आहोत असं. dy बाय dt बरोबर ठीक आहे. पहिले आतला कंस सोडवायचा, या 3 जशानं तसा असं. मायनस 2t न याले गुणाचं ठीक आहे. तर मायनस 2t न याले गुणाचं मायनस 2t क्यूब असं. याचा घात 1 आणि या 2 2 आणि 1 3 समजते तेवढं तर समजायला पाहिजे. मायनस या मायनस 2t न या 1 ले गुणलं तर मायनस 2t मायनस मायनस प्लस 2t न टी स्क्वेअर ले गुणलं तर प्लस 2t क्यूब असं अपॉन एवढा आहे बा 1 प्लस टी स्क्वेअर न होल स्क्वेअर. आता फायदा काय झाला भाऊ, या वाला न या वाला तर कटला. मायनस 2t न मायनस 2t तर dy बाय dt बरोबर 3 मायनस 2 न मायनस 2 म्हणजे मायनस 4 भागिले 1 प्लस टी स्क्वेअर न याचा स्क्वेअर बोल पा. आता या झाला dy बाय dt एवढा झाला. आता आपल्याला याचा काढायचा आहे. तर बा लक्षात ठेवा इथं लिहून राहिलो बा मग नाव x इज इक्वल 4t. तर घाई मध्ये हे मायनस करून टाकलं होतं, तर हे प्लस आहे मित्र, पुस्तक पाहून घे जा आहे ना.
4t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर म्हटलं नंतर करून टाकू. तर बा x इज इक्वल टू 4t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर असं. बस याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. तर इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड. ठीक आहे. डिफरन्शिएट बोथ साइड with respect to t. तो बात dx by dt is equal to ddt 4t upon 1 plus t square. तो बात dx by dt is equal to second function या लिहिला second function into derivative of first या झाला derivative of first minus first function into derivative of second upon second function whole square असं. तर मग dx by dt is equal to 1 plus t square 4t आहे 4 बाहेर निघते आणि t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t 1 होतो असं आहे. आणि 1 हा लिहिला जात नाही. मायनस या 4t जशानं तसा f चा डेरिव्हेटिव्ह 0 t स्क्वेअर चा खूपदा झाला 2t घात खाली उतरते डोक्यावर 1 न कमी होते माहितच आहे. आपण 1 प्लस टी स्क्वेअर न याचा वर्ग बा झाला आपलं बा dx बाय dt इक्वल टू 4 न गुणलं तर 4 प्लस 4t स्क्वेअर असं मायनस 0 तर गेलास तर 4 दोन्ही 8 मायनस 8 t इंटू टी म्हणजे t स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर न होल स्क्वेअर. पहा मित्र 4t स्क्वेअर मधून 8t स्क्वेअर गेला तर मग मायनस 4t स्क्वेअर म्हणजे 4 मायनस 4t स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर न होल स्क्वेअर. एवढा आपलं तयार झालं. आता मी काय करतो पा याले तर मिटवास लागते पर्याय नाही. पा थोडंसं मिटवतो जास्त त्रास नाही देत. तर बा मित्रो इथून 4 कॉमन निघते. इथं 4 आहे इथं 4 आहे तर थेस लिहून राहिलो dx by dt is equal to 4 कॉमन काढला 4 कॉमन काढला तर 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन ठीक आहे 1 प्लस टी स्क्वेअर आणि होल स्क्वेअर असं आलं पहा. मग आता एवढं जर झालं असेल तर मग आता आपल्याला का पाहिजे तयार झालं तर इथं लिहायचं बाय आणि डेफिनेशन ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन मेट्रिक फंक्शन जमलं. dy by dx is equal to dy by dt upon dx by dt. तर dy by dt मित्रो एवढा आहे 3 into minus 4t upon 1 plus t square आणि होल स्क्वेअर. तर बा ह्या वाला किती आहे dx by dt तर बा 4 1 minus t square upon 1 plus t square आणि होल स्क्वेअर. जमलं का नाही. भागिले उलट गुणिले करायचं. तर बा dy by dx is equal to 3 ह्या जशानं तसा 4t हा जो मायनस आहे मी फक्त समोर लिहितो कारण समोर लिहिण्याचीच पद्धत आहे. जमलं अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर होल स्क्वेअर भागीला उलट गुणीला 1 2 3 4 1 प्लस टी स्क्वेअर होल स्क्वेअर अपॉन 4 into 1 minus t square. पहा मग मित्रो इथपर्यंत आलं. विद्यार्थी मित्रांनो कधी कधी जाणून बुजून आपले मार्क बोर्ड वाले कसे कापतात आपण घाई घाईनं या कापून टाक. कापाचं नाही
आपल्याला आहे ना प्रूफ मध्ये विचारलाय x अपॉन y, आपल्याला टी फी काहीच नाही लागत, आपल्याला पाहिजे x अपॉन y. तर त्याचा अर्थ झाला का याच्या ऐवजी काय सेट केल्या गेलं x अपॉन y. असं जर दिसलं ना बस जे प्रॉब्लेम देऊन असन त्याच्यावर नजर टाका. पाय 4t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, तर 4t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर असा आहे. यावाला स्क्वेअर ने यावाला स्क्वेअर कुठंच नाही आहे. तर पहिले तर याने यात कटला. तर पाय हळूहळू याने सेट करत जायचं. dy बाय dx हा -3 हे तो पटलं 4t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर म्हणजे काय आहे रे बा, तो x आहे. तर या झाला तुमचा x आहे ना इन एवढं तर मॅथ सेट केलं. आता 1 प्लस टी स्क्वेअर आहे ना, तर याच्याकडे पाहायचं. तर कसं दिसते तर मी क्लिअर करत आहो. y इज इक्वल टू 3 पाय राजा 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ठीक आहे, याच्या खाली काहीच नाही म्हणजे एक राहते, याच्या खाली काहीच नाही म्हणजे एक राहते. हा स्क्वेअर कटून आहे. पाहाची नजर पाहिजे का 1 मायनस टी स्क्वेअर इथं वरता आहे, तर 1 मायनस टी स्क्वेअर इथं खाली आहे. 1 प्लस टी स्क्वेअर हा खाली आहे, तर इथं 1 प्लस टी स्क्वेअर ह्या वरत आहे. तर याचं रेसिप्रोकल घेतलं तर 1 अपॉन y बरोबर 1/3 1 प्लस टी स्क्वेअर अपॉन 1 मायनस टी स्क्वेअर. तर आता पाय 1 प्लस टी स्क्वेअर 1 मायनस टी स्क्वेअर बढिया झाला. प्रॉब्लेम का आहे पा, तर प्रॉब्लेम या आहे का 1/3 इथं नाही आहे ना, बस याच्यात नाही आहे. टेन्शन कुठं घ्यायचं आहे, आपल्याला टेन्शन घ्यायचं कामच नाही. तर बा पाय मग मी सेटिंग कशी करत आहो का बा मले काय म्हणायचं आहे का ह्या वाला जो 3 आहे ह्या इथं -3 x आहे, तर आपल्याला इथं 9 पाहिजे. तर इथं तो 3च आहे. तर आपलं बिघडलं कुठं, आपलंच माल समजून सेट करून टाकायचा का या वाला जशानं तसाच लिहून टाका. म्हणजे ह्या आहे ना 1 प्लस टी स्क्वेअर हे पाय 1 मायनस टी स्क्वेअर आहे. ठीक आहे, फक्त एवढं नाही आहे बस. तर हे जास्तीचा लिहिला. या बी हाय हो, या बी हाय. तर इथं या लिहायचा एवढं आहे ना, तर एवढं एवढा फक्त या नव्हता या पूर्ण आहे. तर या जेव्हा असा लिहिला तर या पूर्णाची किंमत झाली y. नाही समजलं का, नाही समजलं बर. डबल पाय हे तर समजलं असल. हे मी क्लिअर केलं ना रे बा का बा 1 प्लस टी स्क्वेअर 1 मायनस टी स्क्वेअर 1/3 एवढं जर असलं तर बा लक्षात ठेवा त्याच्या ऐवजी भरता येते 1/y. तर मला म्हणायचं काय का बा आपल्यापाशी असं पद आहे, तर याले असं लिहिणार रे बा यावाला 1/4 लिहा. यावाला 1 प्लस टी स्क्वेअर लिहिला, या लिहिला 1 मायनस टी स्क्वेअर. या जशानं तसा. आपल्याला कमी कोणाची हाय रे बा 1/3 ची. आपल्या बापाचं माल समजून या इथं 1/3 लिहायचा, तर याले खंडवण्यासाठी इथं 3 लिहायचा. बिघडलं कुठं आता पाहिलं रे बा 1/3 1 प्लस टी स्क्वेअर 1 मायनस टी स्क्वेअर एवढ्या पदाची किंमत झाली 1/y. तर इथं लिहायचं ना रे बा dy बाय dx बरोबर -3 गुणिले 3 म्हणजे -9x असं. ठीक आहे, पटलं का नाही, बस बढिया. आणि एवढ्या पदाच्या ऐवजी कोण आहे रे, तर 1/y. तर इथं लिहायचं 1/y आणि ह्या वाला 4 राहिला तो इथं लिहायचा. तर व्यवस्थित मांडलं तर -9x अपॉन 4y. हे झालं तुमचं प्रूफ. पहा मित्रो, x इज इक्वल टू t log t, y इज इक्वल टू t टू दी पॉवर t. त्याचा मतलब शो दॅट dy बाय dx मायनस y इज इक्वल टू 0. काही दम नाही. पहा सोल्युशन इथं लिहायचं गिवन असं x इज इक्वल टू t log t असं, y इज इक्वल टू t टू दी पॉवर t. इथं लिहायचं नाव y इज इक्वल टू t टू दी पॉवर t. ठीक आहे, व्हेरिएबलचा घात व्हेरिएबल असला ना
तर आपण शिकलो लॉग घ्या लागते, त्याच्याशिवाय प्रॉब्लेम सुटत नाही. तर बा इथं लिहायचं लॉगचं कामच आहे फंक्शन सोपं करणे, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. आता लॉग ऑन बोथ साइड असं म्हटल्यानंतर लॉग y इज इक्वल टू लॉग टी टू दी पॉवर टी. तर लॉग y बरोबर लॉग मध्ये घात खाली उतरते, तर टी लॉग टी पूर्णच्या पूर्ण खाली उतरते. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, तर इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड असं विथ रिस्पेक्ट टू टी. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन y आणि y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय आहे ना बाय dt. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. बरोबर. इथं पायसाल तर हा एक टर्म आहे, ही एक टर्म आहे, दोन टर्मचा दोन पदाचा गुणाकार आहे, म्हणजे प्रॉडक्ट फॉर्म्युला लागल. फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड असं प्लस सेकंड फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. तर 1 अपॉन y dy बाय dx इज इक्वल टू t इनटू लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते, तर t चा डेरिव्हेटिव्ह 1 हा लिहिला जात नाही. प्लस लॉग टी ह्या जशाला तसा टी चा डेरिव्हेटिव्ह 1. ह्या टी ने ह्या टी कटला, ह्या y ने तिकडं हाकलाच, तर dy बाय dx बरोबर ह्या y असा ब्रॅकेट ह्या 1 उरला प्लस लॉग टी उरला असं. तर dy बाय dx बरोबर असं y ची व्हॅल्यू पाय t टू दी पॉवर t, तर इथं लिहायचं t टू दी पॉवर t 1 प्लस लॉग t असं. एक झालं. आता एवढं जर झालं असेल तर इथं लिहायचं नाव. काय लिहायचं रे पाहत नाव असं x इज इक्वल टू t लॉग t. सरळ लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड with respect to t. dx by dt बरोबर इथं पण दोन पदाचा गुणाकार. तर फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. तर dx by dt t लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन त्याने जे लागून आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते, तर टी चा डेरिव्हेटिव्ह एक आणि एक लिहिल्या जात नाही. प्लस या जशानं तसा लॉग टी आणि टी चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी होईल 1. या टी ने ह्या टी कटला, तर dx बाय dt बरोबर ह्या 1 उरला आणि ह्या उरला लॉग टी असं. मग एवढं जर झालं असल तर बा लक्षात ठेवा इथं लिहायचं आहे ना. आता झाला एवढा, तर बाय डेफिनेशन ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन काय आहे बा डेफिनेशन. तर बा dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt अपॉन dx बाय dt. तर dy बाय dt पाहून घ्या. तर एवढा आला t टू दी पॉवर t 1 प्लस लॉग t आणि dx बाय dt आला 1 प्लस लॉग t असा. भाऊ यानं यात कटला, dy बाय dx इज इक्वल टू t टू दी पॉवर t. पटकन जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्याकडे पाहायचं, तर इथं y आहे, तर आपला प्रॉब्लेम सांगते का t टू दी पॉवर t ची व्हॅल्यू आहे y. याच्या ऐवजी भराचं y dy बाय dx इज इक्वल टू y
याचं इकडं करायचं पक्षांतर, तर बा dy/dx मायनस y बरोबर 0. शेवटी दणके बाज लिहायचं, हेन्स प्रूव्ह. बोल बा, समजलं का नाही समजलं? समजलं तर बाबा मेसेज करतो, आवडलं का नाही. ठीक आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांग ना बा 2-4 मित्रांनी. अरे सांगलं तर का कमी होते? अरे बा लहानपणी एक कविता होती, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, देता देता आहे ना, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. मी जर काही तुमच्यासाठी करत आहोत, तुम्ही माझ्यासाठी काही करा. फक्त 4 पोराले सांगायचं आहे बस, 4 मित्राले. तर किती बढिया होती आहे का नाही? मग शेअर करायचं, आज लाईक करायचं, सबस्क्राईबही करायचं, घंटी वाजवायची. नमस्कार.